वैशाली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहे धपाटे। तर धपाट्यासाठी कणिक मळून तयार आहे। या कणकीमध्ये आता आमची मेन रेसिपी वाली सांगणार आहे। ह्यात थोडं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यात एक ज्वारीचं पीठ 1 वाटी घातलं, परत जरा बेसन घातलं आणि कोथिंबीर बारीक बारीक चिरून घातली, थोडी हिरवी मिरचीचा ठेचा घातला, ओवा, बारीक मीठ, हे सगळं एकत्र करून हे जरा मिडियम साईजचं पीठ तयार केले। आता थापून पण तयार होते ते आणि लाटून पण तयार होते। छोटासा गोळा घेतला, तेवढे हलक्या हाताने तेवढं लाटायचं, लई दाबून लाटायचं, एकदम स्मूथ लाटायचं। आता हे झालं का, एवढ्या साईजच करायचं, लई पण मोठ्या आकाराचे करायचे नाही। जरा गॅस सुरुवातीला फास्ट करायचा, जरा तेल किंवा तूप सोडलं तर पण चालतंय। आता मी तेल पण सोडलंय, तूप पण सोडलं, थोडं चांगलं तापवून घ्यायचं तवा सुरुवातीला, नंतर जरा गॅस मग नंतर मिडियम करायचं, चांगलं शेकून घ्यायचं दोन्ही बाजून चांगलं भाजून घ्यायचं। खायला पण छान वाटतं। काटापर्यंत फुटते, खायला पण टेस्टी लागते, मस्त वाटते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला कसं वाटते बघा। तुम्हाला हे सगळं ओपन करून पण दाखवतो, दोन बाजू 2 अलग होऊ शकतात। तयार झाला माझा पराठा पण म्हणू शकता, थालीपीठ पण म्हणू शकता, ह्याला काय नाव होतील तेवढे कमीच आहे। बघा, ह्याचे 2 भाग करायचे बघा, हे वाफा कशा सुटल्या तेव्हा। हा हे गरम गरम आहे, हाताला चटके बसतात, आतनं बघा किती छान भाजले बघा, कलर बघा किती छान आहे बघा, दोन्ही बाजूने, ही बाजू ही बाजू, खायला पण सॉफ्ट एकदम, गरम गरम खाऊ शकता। दही पराठा पण चालते, सॉस बरोबर चालते। भेंडीची भाजी, आता मी भेंडीची भाजी बनवली, भेंडीची भाजी, दही आणि हा पराठा। वाह, काय खुसखुशीत पराठा झाला, सुंदर, एक नंबर।